असं म्हणतात की धकाधकीच्या जीवनामध्ये थांबण्यास बंदी आहे। आकडेवारीनुसार प्रत्येक 33 सेकंदाला एका व्यक्तीला हार्ट अटॅकमुळे आपला प्राण गमवावा लागतो आणि आपल्या देशात जवळपास 20 लाख लोक दरवर्षी हार्ट अटॅकमुळे स्वतःचे प्राण गमावतात। मग प्रश्न असा उद्भवतो की हे असं का होतंय? म्हणजे बघा, एकीकडे आपला देश झपाट्याने प्रगती करतोय तर दुसरीकडे तेवढ्याच वेगाने आपल्या देशातली लोक ही हार्ट अटॅकला बळी पडतात। मग अशा वेळी काय करायचं? स्वतःच्या हृदयाला हार्ट अटॅक पासून कसं वाचवायचं? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी जाणून घेणार आहे डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांच्याकडनं। डॉक्टर प्रवीण घाडीगावकर हे देशाचे विख्यात लाईफस्टाईल डिसीज रिव्हर्सल एक्सपर्ट आहेत आणि त्याचबरोबर माधवबाग हार्ट केअर क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सचे पेशंट इम्प्रूव्हमेंट हेड आहेत। माधवबाग ही हृदयविकारावर विना शस्त्रक्रिया विविधांगी उपचार करणारी भारतातील अग्रगण्य हार्ट केअर हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्सची साखळी असलेली वैद्यकीय संस्था आहे। हृदयरोगासारख्या प्राणघातक रोगाला आधुनिक वैद्यकीय शास्त्र, हजारो वर्षांचे पारंपरिक ज्ञान आणि संशोधनावर आधारित आधुनिक दृष्टिकोनातून आयुर्वेद यांच्या संयोगातून पराभूत केले जाते। माधवबागच्या यशोस्तंभाची पायाभरणी केली सुप्रसिद्ध वैद्य माधव साने यांनी। वडिलांचे समृद्ध ज्ञान आणि अनुभव यांचा वारसा चालवत आयुर्वेदाची यशोपताका फडकावली पुत्र डॉक्टर रोहित माधव साने यांनी। आधुनिक वैद्यकातील MBBS आणि फेलोशिप इन कार्डियक रिहॅब ही पदवी प्राप्त केल्यावर डॉक्टर रोहित यांनी आयुर्वेदावर आधुनिक दृष्टिकोनातून चिंतन करून संशोधनातून तयार केली कॉपीराइट प्राप्त हृदयरोग चिकित्सा। त्यांनी माधवबाग या देशातील पहिल्या हृदयरोग निवासी चिकित्सा केंद्राची स्थापना केली। येथे त्यांनी पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाला आधुनिक संशोधनात्मक शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड दिली। यामुळेच माधवबागच्या संशोधनाला जगातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय प्रकाशन लॅन्सेट, युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी सारख्या आंतरराष्ट्रीय आणि इंडियन हार्ट जर्नल सारख्या राष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्था व प्रकाशनांनी स्वीकृती दिली आहे। माधवबागमध्ये हृदयविकार व संबंधित रोगांवर उपचार व प्रतिबंधाची मोहीमच हाती घेण्यात आली आहे। रुग्णांचा आजार बरा करण्याबरोबरच सामान्य नागरिकांनी निरोगी कसे राहावे यासाठी येथे जागृती करण्यात येते। आजपर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्णांवर माधवबागमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले असून हेल्दी हार्ट हे अभियान पुढे नेले जात आहे। आमचे मिशन आहे भारताला हृदयरोग मुक्त करणे। तुम्ही या मोहिमेत सामील होऊन स्वतःचे हात ठेवा नेहमीच हेल्दी। माधवबाग, जेथे होतो हृदयाचा उपचार हृदयापासून। तर चला डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांचं आपण या मंचावर स्वागत करूया। डॉक्टर प्रवीण, माधवबाग आरोग्य संस्कारमध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार मित्रांनो, हार्ट अटॅकचा आपल्या लाईफस्टाईलशी नक्की काय संबंध आहे? आपण स्वतःला हार्ट अटॅक येण्यापासून कशा प्रकारे वाचवू शकतो? याच प्रश्नांची उत्तरं मी जाणून घेणार आहे डॉक्टर प्रवीण यांच्याकडनं। मला माहिती आहे की तुमच्या मनात सुद्धा असे अनेक प्रश्न असतील आणि तुम्हाला ते प्रश्न डॉक्टरांना विचारायचे असतील किंवा माधवबागशी संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा। डॉक्टर, जी आकडेवारी समोर आली आहे ती खरंच खूप धक्कादायक आहे, तर याचं नक्की कारण काय आहे? मीराजी, खरं आहे, हार्ट अटॅकचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि या हार्ट अटॅकला कुठेतरी रोखायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हा हार्ट अटॅक शरीरात येतो कसा, अशी काय पार्श्वभूमी शरीरात घडते जेणेकरून त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येत असतो। हार्ट अटॅक येत असताना हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या खराब झालेल्या असतात या रक्तवाहिन्यांमध्ये क्रॅक्स जायला लागतात आणि क्रॅक्स झाल्या, चिरा झाल्या की तिथे रक्ताची गुठळी तयार होते। ही रक्ताची गुठळी पूर्णपणे हृदयाच्या मांसपेशींना होणारा रक्त पुरवठा थांबवते आणि पर्यायाने जी परिस्थिती निर्माण होते त्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणत असतो। आता या हार्ट अटॅकला जर रोखायचं असेल, थांबवायचं असेल तर आपल्याला या रक्तवाहिन्या ज्या खराब होत चाललेल्या आहेत त्यांना त्यांच्यापासून थांबवायला लागेल आणि त्याचबरोबर रक्ताची गुठळी बनायची जी परिस्थिती शरीरात निर्माण झालेली असते तिला सुद्धा रोखायला लागेल। या ज्या रक्तवाहिन्या खराब व्हायच्या मागे जर आपण जाऊन बघितलं तर कुठेतरी बदलती जीवनशैली हे प्रमुख कारण आपल्याला मानायला लागेल।
कारण आपण जो आहार घेत असतो, डाएट घेत असतो, आपला जो व्यायाम आता कमी होत चाललेला आहे, कामाचे व्याप वाढलेले आहे, प्रचंड ताण तणावातून आपण सगळेजण चाललेलो आहोत. या सगळ्याचा एकंदरीत इम्पॅक्ट आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर होत असतो आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होत जाते आणि अशा कडक कठीण रक्तवाहिन्यांमध्ये क्रॅक्स अगदी लवकर पडायला लागतात आणि एकदा का क्रॅक्स पडले, रक्तवाहिनी आतून फाटली की रक्ताची गुठळी निर्माण होते आणि हार्ट अटॅक सारखी परिस्थिती उद्भवते. हार्ट अटॅकचं प्रमाण वाढण्यामागे कुठेतरी मी सांगत असलेली आता ही 4 कारणं जबाबदार आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण तो म्हणजे तुम्ही घेत असलेला आहार. दुसरं महत्वाचं कारण ती म्हणजे आपली बैठी जीवनशैली. तिसरं महत्वाचं कारण तो म्हणजे वाढत जाणारा ताण तणाव, जो कामाचा व्याप वाढलेला आहे, जो स्ट्रेस वाढलेला आहे, हे प्रमुख कारण आहे. आणि त्याचबरोबर चौथं महत्वाचं कारण ते म्हणजे आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य. या सगळ्याचा एकंदरीत परिणाम म्हणून शरीरामध्ये रक्ताची गुठळी बनायची संभावना वाढायला लागते. ही रक्ताची गुठळी जर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये बनली आणि हृदयाचा रक्तपुरवठा जर बंद झाला तर या सिच्युएशनला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. आणि या सगळ्या जीवनशैलीचा एकंदरीत इम्पॅक्ट हे जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललंय त्याच्या मागे आपल्याला म्हणायला लागेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बॅड लाईफस्टाईलमुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. बरोबर. मग आपल्याला आपली लाईफस्टाईल कशी सुधारता येईल किंवा याच्यातनं बाहेर कसं पडता येईल? हार्ट अटॅक ही परिस्थिती शरीरातून जर थांबवायची असेल तर जसं आता आपण कारणं बघितली, जीवनशैली तर बदलायला लागेलच. पण जी काही वेगवेगळी संशोधनं समोर आली आहेत त्याच्यानुसार 2 गोष्टी आपल्याला जर शरीरात बदलता आल्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात जी रक्ताची गुठळी बनायची परिस्थिती निर्माण झालेली असते, या परिस्थितीला जर आपल्याला रोखता आलं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या जर आपल्याला हेल्दी ठेवता आल्या तर नक्कीच आपण वाढत असलेल्या हार्ट अटॅकला रोखू शकतो. आणि वेगवेगळी संशोधन हे सांगतात की आहारात व्हिटॅमिन सी जर योग्य मात्रेत आपण वापरलं तर शरीरातल्या रक्तवाहिन्या आपण मजबूत ठेवू शकतो. त्याचबरोबर रक्ताची गुठळी बनायची संभावना आपण मिनिमाइज करू शकतो. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीबरोबर व्हिटॅमिन सीचा जर आहारात योग्य वापर केला तर निश्चितपणे आपण हार्ट अटॅकला रोखू शकतो. आणि याच धर्तीवरती माधव बागने माधव प्राश नावाचं एक औषध बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयुर्वेदिक वेगवेगळी औषधं या दोघांचा संगम म्हणून हे माधव प्राश बनलेलं आहे. याच्या नित्य वापराने निश्चितपणे आपण हार्ट अटॅक सारख्या परिस्थितीवर मात करू शकतो. बाजारात व्हिटॅमिन सीचे अनेक ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मग माधव प्राश त्यांच्यापासून कसं काय वेगळं आहे आणि माधव प्राशच्या सेवनाने आपण स्वतःला हार्ट अटॅक पासून कसं काय वाचवू शकतो? जसं मी आताच म्हटलं की माधव प्राशमध्ये व्हिटॅमिन सी नॅचरल स्वरूपात तर आहेच, पण त्याचबरोबर आयुर्वेदिक अशा वेगवेगळ्या वनस्पती साधारण 40 पेक्षा जास्त असे पोटेन्शियल हर्ब्स आपण यूज केलेले आहेत, जे शरीरातल्या वेगवेगळ्या भागावरती काम करणार आहेत. जसं आता आपण हार्ट अटॅकच्या बाबतीत बोललो, तिथे हृदयाच्या मांसपेशींची ताकद चांगली असणं गरजेचं आहे. मग या माधव प्राशमधल्या हर्ब्स हृदयाच्या मांसपेशींची ताकद चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवणार आहेत. काही हर्ब्स जे आहेत हे किडनीवरती काम करणार आहेत, काही हर्ब्स हे फुफ्फुसावरती काम करणार आहेत. त्यामुळे ओव्हरऑल शरीर सुदृढ ठेवणं, हृदयाची कार्यक्षमता अबाधित ठेवणं, शरीरामधले रक्ताची गुठळीला प्रतिरोध करणं, यासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती आणि व्हिटॅमिन सी या दोघांचा संगम म्हणून हे माधव प्राश आपण तयार केलेलं आहे. पुढे जाऊन या माधव प्राशवरती माधव बागने जे संशोधन केलेलं आहे, हे संशोधन सुद्धा हेच सांगतं की माधव प्राशचा जर आपण नियमित वापर केला तर हार्ट अटॅक सारख्या परिस्थितीशी आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. आणि म्हणूनच माधव प्राश हे बाकीच्या प्रॉडक्टपेक्षा युनिक ठरतं. नक्कीच डॉक्टर. मित्रांनो, हार्ट अटॅक टाळण्याच्या उद्देशानेच माधव बागने हे माधव प्राश तयार केलेलं आहे. यामध्ये ज्या वनौषधी आहेत त्या तुमच्या हार्टच्या मसल्सना स्ट्रॉंग बनवतात, ब्लड सप्लाय सुधारतात, तुमच्या शरीरामध्ये ज्या ज्या न्यूट्रिएंट्सची कमी आहे ती पूर्ण भरून काढतात आणि त्याचबरोबर तुमचे जे ब्लड वेसल्स आहेत त्याची लवचिकता वाढवतात. तर मग वाट कसली बघताय? आजपासूनच वापरायला सुरुवात करा माधव बागचं माधव प्राश. व्हिटॅमिन सीच्या विपुलतेसह माधव बाग घेऊन आले आहेत खास तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त माधव प्राश. माधव प्राशच्या नियमित सेवनाने तुम्ही तुमच्या हृदयाच्या स्नायूंना बळकट करू शकता. माधव प्राश हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारण्यास मदत करतं. माधव प्राश मध्ये उपस्थित पोषक तत्वे
ब्लड वेसल्सची लवचिकता वाढवण्यास मदत करतात. जर तुम्हालाही ठेवायचंय तुमच्या हार्टला हेल्दी, तर आजच मागवा माधव प्राश. माधव प्राश मागवण्यासाठी आपण माधव बागच्या हार्ट केअर हेल्पलाईनवर आत्ताच मिस्ड कॉल द्या. 02248931931. डॉक्टर, हल्ली सगळ्याच वयोगटामधल्या लोकांना हार्ट अटॅक येताना दिसतो आपल्याला. म्हणजे अगदी यंग लोकांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच ह्याचा शिकार होत आहेत. तर मग हे जे माधव प्राश आहे ते सगळ्याच वयोगटातली लोक खाऊ शकतात का, कसं काय? नक्कीच माधवप्राश सगळ्याच वयोगटातल्या लोकांनी सेवन करणं खूप गरजेचं आहे. हे बनवलंच आहे हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करण्यासाठी. आता तरुणांचाच आपण विचार केला तर तरुणांमध्ये डायरेक्टली हृदय किंवा हार्टला काही प्रॉब्लेम नसतो, पण बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि हा रक्तवाहिन्यांमधला बिघाड जर आपल्याला रोखायचा असेल तर माधवप्राशमधले वापरलेली 40पेक्षा जास्त औषधं आणि त्याचबरोबर जे व्हिटॅमिन सी आपण याच्यामध्ये लोड केलेला आहे, याचा फायदा रक्तवाहिन्या सुदृढ होण्याकडे आपल्याला होताना दिसतो आणि हार्ट अटॅकला आपण यशस्वीपणे रोखू शकतो. याच संदर्भात माधवबागने दिल्ली गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी बरोबर एक रिसर्च केलेला आहे. या रिसर्चमध्ये आपण काही उंदरांना काही दिवसासाठी माधव प्राश खायला दिलं आणि काही उंदरांना आपण नॉर्मल डाएटवरती ठेवलेलं होतं. कालांतराने याच उंदरांमध्ये हार्ट अटॅक कृत्रिमरित्या निर्माण केला गेला आणि हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर दोन्ही उंदरांची हृदय चेक केली. त्यावेळी माधवप्राश सेवन करणाऱ्या उंदरांचं हृदय हे जास्त बळकट होतं, त्याला जास्त डॅमेज झालेला नव्हता. त्यामुळे संशोधनच हे आपल्याला प्रूव्ह करतंय की माधवप्राशचं जर नियमित आपण सेवन केलं तर निश्चितपणे हार्ट अटॅक सारख्या परिस्थितीवरती आपण यशस्वी तोंड देऊ शकतो. त्यामुळे ज्या व्यक्तीकडे हृदय आहे आणि ज्याला वाटतंय की मला हार्ट अटॅक येऊ नये, त्या प्रत्येक माणसाने माधवप्राशचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. पण डॉक्टर, ज्यांना ऑलरेडी काही हार्ट प्रॉब्लेम्स आहेत ती लोक सुद्धा माधवप्राशचं सेवन करू शकतात का? आणि जर का हो तर मग किती काळ करणं योग्य असेल? नक्कीच हार्टचा ऑलरेडी प्रॉब्लेम आहे, वेगवेगळ्या समस्या असतील, ब्लॉकेजेस असतील, हृदयाचं पंपिंग कॅपॅसिटी कमी झालेली असेल. आता ह्या ओरिजिनल प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी माधवबागचे वेगवेगळी उपचार पद्धती माधवबागच्या सगळ्या क्लिनिक्स आणि हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेच. पण अशाही व्यक्तींनी जर हार्ट अटॅक टाळायचा असेल तर नियमित माधवप्राशचं जर सेवन केलं तर निश्चितपणे नियमित केल्या जाणाऱ्या माधवप्राशच्या सेवनाने ते भविष्यातला हार्ट अटॅक टाळू शकतील. आणि माधवबागची जी कॉपीराईट उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, पंचकर्म, आहार या सगळ्याच्या योजनाने ते त्यांच्या आजारावरती सुद्धा यशस्वीपणे मात करू शकतील. नक्कीच डॉक्टर. मित्रांनो, माधवबागच्या माधवप्राशमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात तर आहेच, पण आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं की संशोधनामध्ये सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे की माधवप्राशचं नियमित सेवन केल्याने तुम्ही स्वतःला हार्ट अटॅकपासून वाचवू शकता. तर मी तर हेच म्हणेन की तुम्ही आजपासूनच माधवबागचं माधवप्राश वापरायला सुरुवात करा, कारण मी तर आता लगेच ऑर्डर करणार आहे. माधवबागच्या वर्षानुवर्षांच्या अनुभव आणि रिसर्चने तयार झालं आहे माधव प्राश. माधव प्राश एक नैसर्गिक टॉनिक आहे ज्याच्या मदतीने तुम्ही हार्ट अटॅकच्या भीतीला मात देऊ शकता. हार्ट अटॅक विरुद्ध आपल्या हृदयाला मजबूती देऊ शकता. जर तुम्हीही ठेवू इच्छिता तुमच्या हार्टला हेल्दी, तर आजच मागवा माधव प्राश. माधव प्राश मागवण्यासाठी आपण माधवबागच्या हार्ट केअर हेल्पलाईनवर आत्ताच मिस्ड कॉल द्या. 02248931931. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. माधवप्राशचं नियमित सेवन करून तुम्ही स्वतःच्या हृदयाला निरोगी ठेवू शकता. याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही माधवबागला कधीही संपर्क करू शकता. तर चला भेटूया माधवबाग आरोग्य संस्कारच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. माधव प्राश मदत करते हृदयाचे स्नायू बळकट करण्यास, ब्लड वेसल्सची लवचिकता वाढवण्यास आणि हार्ट अटॅकच्या भीती विरुद्ध लढण्यास. मग वाट कसली पाहताय? माधव प्राश मागवण्यासाठी आपण माधवबागच्या हार्ट केअर हेल्पलाईनवर आत्ताच मिस्ड कॉल द्या. 02248931931.